आजचा एक पुन्हा महत्त्वपूर्ण सत्कार या ठिकाणी मी घेतोय। नाव आहे प्रवीण शालिकराव गंगावणे, निवड जालना जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शिक्षक 6 ते 8 साठी त्याचं सिलेक्शन झालंय। रेल्वे बोर्डामध्ये त्याचं सिलेक्शन झालंय CCTC म्हणजेच TCच्या वरती एक पद असतं, त्याच्यावर ते सिलेक्शन झालंय। MPSC क्लर्कमध्ये त्याला 245 मार्क्स आहेत आणि त्याचे आई वडील शेतमजुरी करतात। ईश्वर 100% ज्याला गरज आहे त्याचं ऐकत असतो, फक्त त्यासाठी लागतात प्रामाणिक प्रयत्न। तर मी प्रवीणला या ठिकाणी बोलवतो आणि आपल्या सर्वांतर्फे त्याचा सत्कार करतो। ये समोर ये। आणि मला असं वाटतं त्याच्याकडून 2 शब्द तुम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल। माझं नाव प्रवीण शालिकराव गंगावणे, राहणार चांदएको, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। इथलं रहिवासी असून माझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण ग्रामीण भागातच झालेलं आहे। आणि माझे आईवडील खरंच मी भाग्यवान आहे, माझे आईवडील शेतमजुरी करत असून मला माझी शिक्षणाची संधी दिली आणि एवढे वाईट दिवस त्यांनी काढले तरी त्यांचं झीज झालं कुठंतरी त्या कष्टाचं आईवडिलाच्या। आणि आता माझी एकच इच्छा आहे की आता त्यांना पण जेवढे त्याने कष्ट घेतले आता त्याला ती कष्ट घेण्याची गरज पडणार नाही आणि सुखसमृद्धीचे आयुष्य निघेल त्यांचं पण। आणि आता माझी सध्या जालना जिल्ह्यात उच्च प्राथमिक ह्या पदी निवड शिक्षकपदी निवड झालेली आहे आणि माझे 2-3 रिझल्ट अजून बाकी पण आहे, आता ते पण रिझल्ट लागेल। मला एक सांगा ना, तुला पगार कोणता जास्त आहे? म्हणजे तुला रेल्वेचा पगार जास्त होता का शिक्षकाचा पगार जास्त आहे? नाही, आता इथे आताच्या सध्याचं कंडिशन बघितलं तर शिक्षकाचा थोडा कमी आहे आता शिक्षण कालावधीमुळे। म्हणजे शिक्षण सेवक म्हणून का? नाही, आणि पण शिक्षण सेवक कालावधी आला संपल्यानंतर तर मग शिक्षकाला पेमेंट चांगला असेल रेल्वेपेक्षा? त्याच्यापेक्षा चांगलं राहील मला। आता जवळपास आता मला S14 म्हणजे 38,600 हा बेसिक लागेल, म्हणजे माझा पदवीधर शिक्षक म्हणून मी निवड होईल माझी 7 ते 8 साठी, म्हणजे माध्यमिकसाठी तो निवड होईल। आणि तुझा निकाल आल्यानंतर तुझ्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? आता तो तुझा दुसरा निकाल पण पहिल्या याच्या वेळेस काय सांग आता? तर माझे पहिल्यानं रेल्वेमध्ये निवड झाली होती त्यावेळेस आता माझं वेस्टर्न रिजन पडतं, त्यामुळं रेल्वेमध्ये गुजरात भाग येतो जास्त आणि महाराष्ट्रातला कमी भाग येतो, त्यामुळं मुंबई झाला, पालघर, ठाणे हे इकडे जास्त रिजन पडतं, आउटसाईड एरिया आहे। तर फॅमिलीला वेळ देता येणार नाही एवढं, म्हणजे आईवडिलाचं दूर राहता येईल। आणि आता माझं मी जे जिल्ह्यात वास्तव करतो जिथं राहणारे आता तिथंच माझी निवड झालेली आहे, त्यामुळं घरच्या जवळच राहणार। आणि विशेष म्हणलं तर जिथं आपण ज्या परिसरात वावरलो त्याच परिसरात आपल्याला सेवा देण्याचा आणि लग्न पण इथंच करता येईल। लग्न पण आता तिथंच। आता विश्व बदलून जातं सगळं, एक सिलेक्शन आणि अख्खं स्ट्रक्चर तुमचं बदलून जातं। तर मला त्याला खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आणि आपल्या सर्वांतर्फे द्यायच्या आहेत त्या। द विनर्स करिअर पॉईंट इथला परिवार, आमची टेक्निकल टीम आणि आपण सगळे माझे विद्यार्थी यांच्यातर्फे मी त्याला शुभेच्छा देतो। त्याचं 2 आता 3रा पण त्याचा रिझल्ट येईल आणि मी त्याला सांगेल की शिक्षकी पेशामध्येच आहे, कारण शिक्षकी पेशा हा एक नोबल प्रोफेशन आहे। तुमच्या हातातून हजारो विद्यार्थी जातात, जसं आपण रोपटे लावतो आणि ते मोठे होतात आणि त्यांना जे फळं येतात तर त्या रोपट्यांना वाढताना पाहून जो आनंद होतो ना, तसाच प्रकारे त्याला ते मुलांना मोठं होताना पाहताना आनंद होईल। जसं मला तुम्हाला पाहताना जसा आनंद होतो एवढे पोरं सिलेक्ट झाले तर त्याचं मला समाधान वाटतं। त्या दिवशी मला असं शिक्षकाचा निकाल लागल्यानंतर जे फोन येत होते त्यावेळेस मला असं वाटलं की खरोखर या पेशात येऊन मी खूप भाग्यवान आहे, कारण ज्यावेळेस कोणीतरी म्हणतं की तुमच्यामुळं माझं सिलेक्शन झालं आहे त्या ठिकाणी एक आत्मिक समाधान लागतं। तर याचं 3 ठिकाणी सिलेक्शन झालं आहे, आणखी बाकीच्या ठिकाणी स्वतःचं सिलेक्शन होईल आणि मी त्याला पुढच्या परीक्षेसाठी म्हणजे राज्यसेवेचीच तयारी कर, कारण तो खूप टॅलेंटेड आहे। म्हणजे त्याच्या उंचीवरती जाऊ नका, मी तर बुटकाच आहे म्हणा पण माझ्यापेक्षाही तो लहान आहे, तर याचा अर्थ त्याच्या उंचीवर जाऊ नका, त्याची बौद्धिक हाईट जबरदस्त आहे, म्हणून मी त्याला राज्यसेवा करण्यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद।